नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, की परभणी जिल्ह्यामध्ये जो काही 2024चा पेपर झालेला आहे. तर या 2024च्या झालेल्या पेपरचं स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण केवळ प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत. आता याचं जे गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण आहे, ते स्पष्टीकरण मात्र आपल्याला काय करायचं आहे, की या सगळ्या प्रश्नपत्रिका झाल्याच्या नंतर ज्या काही मी तुम्हाला 50-70 प्रश्नपत्रिका देणार आहे, त्या प्रश्नपत्रिका झाल्याच्या नंतर शेवटी मग आपण काय करणार आहे, त्या प्रत्येक पेपरमधलं जे गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण आहे, ते या ठिकाणी पाहणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर बघायचं आहे. तर जास्त वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर बघा पहिला प्रश्न आहे, प्रवरा नदीकाठी वसलेल्या खालीलपैकी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेवासी. नेवासी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे, की ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, त्यानंतर प्रवरा नदी या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा अखंड शिल्पातले प्रसिद्ध कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे किंवा कुठे आहे? तर ते आहे वेरूळमध्ये आणि हे जे वेरूळ जर तुम्हाला विचारलं तर ते आहे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी हे वेरूळ आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे. भरतनाट्यम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ते आहे तामिळनाडू या राज्याशी संबंधित. मग तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो बघा, तर तुम्हाला या या ठिकाणी आता जे काही संत होऊन गेलेले आहेत, ते संत आणि त्यांची समाधी, त्यानंतर महाराष्ट्रातली प्रसिद्ध मंदिरं किंवा लेण्या आहेत त्या लेण्या, त्यानंतर लोकनृत्य जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे. म्हणजे इथं ज्यावरती प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही पुस्तकामध्ये अभ्यास करताना तो घटक अभ्यासायचा आहे. त्यानंतर बघा कोची किंवा कोचिने बंदर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की राज्य आणि त्या राज्यामध्ये असणारं बंदर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि हे गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि याचंच दुसरं नाव जे आहे ते आहे दाजीपूर अभयारण्य. त्यामुळे महाराष्ट्रातले अभयारण्य, त्यानंतर ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा हे जे आहे ते महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य आहे. हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा अफगाणिस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काबूल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 हिंगोली शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे कयाधू नदीकाठी वसलेलं आहे. आता मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा आपण जिल्हा विशेष घेतलेला आहे. आता इथं लक्षात ठेवा परभणीचा जरी हा पेपर असेल तरी याच्यावरती हिंगोलीमधले प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं माझं जे जिल्हा विशेषचे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला जी त्याचा फायदाच होणार आहे. त्यानंतर बघा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार. आता जिल्हा विशेषमध्ये सुद्धा तुमच्या जिल्ह्यात एखादं थंड हवेचं ठिकाण असेल तर ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. काळ हे वृत्तपत्र इसवी सन 1898 मध्ये खालीलपैकी कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे शिवराम महादेव परांजपे. तर त्यांचं वृत्तपत्र कुठलं आहे? काळ आणि कोणत्या वर्षी? तर 1898 मध्ये. भारतातील पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर तो आहे मुंबई ते ठाणे. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, की मुंबई ते ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग किती किलोमीटरचा होता? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे, की किंवा दुसरे बोरीबंदर ते ठाणे असं सुद्धा पर्याय असू शकतो. तर बोरीबंदर ते ठाणे किंवा मुंबई ते ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग आहे इंग्रजांनी सुरू केलेला आणि तो जो रेल्वे मार्ग आहे, तो किती किलोमीटर लांबीचा आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट किंवा मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जगन्नाथ शंकर शेठ. म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं आणि मुंबईचा अनभिषिक्त सम्राट सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 बाबा पदमनजी लिखित पहिली मराठी कादंबरी कोणती आहे? तर ती आहे यमुना पर्यटन. कुणी लिहिलेलं आहे? तर बाबा पदमनजी यांनी लिहिलेलं आहे. कोणाच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड मेकॅलो. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा" असे आवाहन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरदार वल्लभभाई पटेल. इथं लक्षात ठेवायचं आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान
त्यानंतर पहिले उपपंतप्रधान, गृहराज्यमंत्री वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तर तो आहे शिवनेरी किल्ल्यावरती झाला. आता आपलं ज्यांनी ई बुक घेतलेलं आहे मित्रांनो, ज्यांनी ई बुक घेतलेलं आहे, त्या ई बुकमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळून जातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती कुठलाही प्रश्न आला तरी तो तुम्हाला इझिली सुटणार आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वडाळा. आता त्याची एक ट्रिक आहे. मावशी हा शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर काही ट्रिक्स आपल्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. त्यापैकी हे जे व आहे यामध्ये तुम्हाला वडाळा दिसून येणार आहे. जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 19, पोलीस पाटलांची रजा मंजूर करण्याचे तसेच रजेच्या मुदतीत 2 महिन्यापर्यंत तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तहसीलदार. पोलीस पाटलाचे निवृत्ती वय किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 60 वर्षे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले सप्तशृंगी देवी हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. मॅकमोहन रेषा ही मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे? तर योग्य उत्तर आहे भारत चीन. लक्षात राहत नसेल तर मोहनची भाची, मोहनची भाची असं तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात येऊन जाईल. त्यानंतर रजत क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे की संयुक्त आंतरराष्ट्रीय संघाने 2025 हे वर्ष कोणतं वर्ष घोषित केलेलं आहे? तुमच्यासाठी प्रश्न आहे की 2025 हे वर्ष आहे ते कोणतं वर्ष घोषित केलेलं आहे? गुरुत्वीय लहरीच्या सूक्ष्म अभ्यासासाठी लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? तर ती आहे हिंगोलीमध्ये. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका अस्तित्वात आलेली नाही? तर पर्याय क्रमांक बी आहे बीडमध्ये महानगरपालिका नाही. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे असं तुमचं उत्तर पाहिजे. याच्यामध्ये हा पर्याय नाही आहे. पण सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा त्यावेळेचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, परंतु याचं उत्तर काय आहे? तर ब्रिटन. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? तर ब्रिटनचे. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला जातो? तर चित्रपट या क्षेत्राशी संबंधित हा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके. आता दादासाहेब फाळके हा पुरस्कार महत्वाचा आहे. हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? त्यानंतर याची रक्कम किती आहे? त्यानंतर हा पुरस्कार केव्हापासून सुरू झाला? एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा ICC क्रिकेट वर्ल्ड कप आता हा 2023चा आहे. 2023चा प्रश्न आहे. इथं तुम्ही ICC T20 2025चा जो क्रिकेट विश्वचषक झाला, त्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता या ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2025 म्हणजे T20 पकडा इथं. की ICC T20 वर्ल्ड कप 2025 मधील मॅन ऑफ द सीरीज पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? तर तो आहे संजू सॅमसन. त्यामुळं ICC T20 वर्ल्ड कप 2025चा आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. क्रिकेटवरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कोणते कलम रद्द करण्यात आलेले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 370. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 7 एप्रिल. आता लक्षात ठेवा की तुमचा पेपर ज्या महिन्यामध्ये असणार आहे, त्या महिन्यातले दिनविशेष जे आहेत, ते दिनविशेष तुम्हाला पाठ करायचे आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्र शासनाने महिला एसटी बसमधून प्रवास करताना तिकिटामध्ये 50% सवलत देणारी कोणती योजना 2023 मध्ये सुरू केली? तर महिला सन्मान योजना. कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे? तर 2023 मध्ये. महाराष्ट्र शासनाचे 2023 मधील विधिमंडळाचे आता लक्षात ठेवा 2023 मध्ये असू द्या किंवा कुठलेही असू द्या, हिवाळी अधिवेशन जे आहे ते तुम्हाला नागपूर या ठिकाणी भरलेले दिसून येणार आहे. मग उन्हाळी जे अधिवेशन आहे ते कोणत्या ठिकाणी भरते हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे 1 ऑगस्ट. डिसेंबर 2023 मध्ये कोरोना विषाणूचा कोणता व्हेरियंट आढळून आला होता? तर तो आहे ओमिक्रॉन. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर लोणार सरोवर बुलढाणा बरोबर आहे. औंढा नागनाथ हिंगोली बरोबर आहे. चिखलदरा अमरावती बरोबर आहे. फक्त महाबळेश्वर जे आहे हे या ठिकाणी तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आढळून येईल.
राष्ट्रीय मतदार दिवस किती तारखेला साजरा केला जातो? तर तो आहे 25 जानेवारीला. आता हा 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन म्हणून जरी साजरा केला जात असेल, तरी तो अजून एक दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर परभणी जिल्ह्यात एकूण किती महसूल विभाग आहेत? आता तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरणार आहे, जिथे तुम्ही पोलीस पाटील बनू इच्छिणार आहात, त्या जिल्ह्याचे महसूल विभाग तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ज्या त्या वेळेला आपण जिल्हा विशेष देत असतो, त्याच्यामध्ये या महसूल उपविभागांची संख्या दिलेली आहे. इथे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4. घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% ने वाढवले. जर पूर्वीचे भाडे ₹350 असल्यास भाडे किती होईल? तर ₹385 होईल. मी तुम्हाला मगाशी सांगितले, की गणित बुद्धिमत्तेचे जे स्पष्टीकरण आहे, ते आपल्याला नंतर बघायचं आहे. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे खालीलपैकी कोणत्या संताची जन्मभूमी आहे? तर ती आहे संत जनाबाई. शीखांचे 10वे गुरु, गुरु गोविंद सिंग यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे नांदेड या ठिकाणी. त्यानंतर बघा, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी पर्यायातून योग्य अर्थाचा शब्द निवडा. तर केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे चंद्रपूर जिल्ह्यात. मोगलाई, नवलाई हे शब्द सिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहेत? तर ते आहेत प्रत्ययघटित. कारण इथं आई, आई प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर, भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ डॉट यांनी लिहिला, तर तो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार ओळखा. याचं उत्तर आहे प्रयोजक क्रियापद. आता ज्यावेळेस तुमचे पेपर सुरू होतील, त्यावेळेला मराठीच्या सुद्धा काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायच्या आहेत. बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न येत नाहीत, परंतु काही प्रश्नपत्रिकेमध्ये मात्र येतात. आता सिलेबसमध्ये देताना ते देत नाहीत मराठी आणि इंग्रजी, परंतु प्रश्न विचारताना त्यामध्ये विचारलेले आहेत. बीडच्या पोलीस पाटील पदाच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी मराठी, इंग्रजीवरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला तयार राहायचं आहे. क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर. लक्षात ठेवा, तुम्हाला अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तो लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आता इथे अहमदनगरला दुसरा शब्द आहे अहिल्यानगर, तर तो अहिल्यानगरच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द काय आहे? खळखळाट. रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती, हे डॉट डॉट प्रकारातील संकेतार्थी जर तरचं वाक्य जे असतं ते संकेतार्थी असतं. त्यानंतर बघा, नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मुख्याधिकारी असतो. आणि महानगरपालिकेचा कोण असतो? या ठिकाणी आयुक्त असतो. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर ती आहे टंगस्टन धातूची तार वापरली जाते. प्रश्न क्रमांक 53 आहे बघा. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? तर मिथेन असतो. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर तो क जीवनसत्वाच्या अभावाने होतो. याची ट्रिक सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती उपलब्ध आहे. ती जाऊन तुम्ही बघू शकता. डेसिबल हे डॉट डॉट मापनाचे एकक आहे, तर ते ध्वनी मापनाचे एकक आहे. नेफ्रॉन हे खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? तर ते किडनी या अवयवाशी संबंधित आहे. भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते राजेंद्र प्रसाद. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. महाराष्ट्र विधान परिषदेची निश्चित केलेली सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 78. आधुनिक भारताच्या इतिहासात खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधले जाते? तर लॉर्ड रिपन. त्यानंतर बघा, खालील किती वाजता घड्याळ्याच्या 2 काट्यात काटकोन होईल? तर 9 वाजता काटकोन होणार आहे. त्यानंतर बघा, 2 संख्यांचा लसावी 480 आणि मसावी 12 आहे. तर असल्यास दुसरी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर आहे 62चं 3, 60. एक मोटरसायकल एका मिनिटात वर्तुळाचे 5 फेरे पूर्ण करते, तर एका तासात या ठिकाणी किती करणार आहे? 300. हे स्पष्टीकरण मित्रांनो आपल्याला नंतर बघायचं आहे. त्यानंतर बघा, 63चं उत्तर आहे 2. त्यानंतर 64चं उत्तर आहे बघा, 1992चा प्रजासत्ताक दिन. आता इथे लक्षात ठेवायचा 64वा प्रश्न आहे. 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी रविवारी येतो.
घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हणले, सिंहाला हरिण म्हणले, हरणाला बैल म्हणले, तर टांग्याला काय जुंपणार? आता टांग्याला आपण काय जुंपत असतो? घोडा. परंतु घोड्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? वाघ. म्हणून याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक ए, वाघ. त्यानंतर बघा, एका रकमेचे 10% दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याज 210 होते, तर ती रक्कम किती? ती रक्कम असणार आहे ₹1000. एका रांगेत मध्यभागी असलेला अरुणचा क्रमांक 17वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? तर त्या रांगेत एकूण मुले असणार आहे 33. तर रांगेतली सुद्धा आपल्याकडे आपल्या YouTube चॅनलवरती रांगेतल्या स्थानावरती व्हिडिओ आहे. त्यानंतर ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्यांना सुद्धा त्या बॅचमध्ये चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेमी असून त्याची भुजा, कितवा प्रश्न आहे बघा, 64, हा आहे 65, हा आहे 67, हा आहे 67 आणि हा आहे 68. तर 68वा प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेमी असून त्याची एक भुजा 15 सेमी असल्यास दुसरी भुजा किती आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10. खालील पर्यायातील बघा, हा 69वा प्रश्न. खालील पर्यायातील गटात न बसणारी संख्या ओळखा. तर ती आहे 57. बाकी सगळ्या मूळ संख्या आहेत. 57 सॉरी, 57ला मात्र काय होतं? या ठिकाणी भाग जातो. 19 त्रिक 57. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. तर तुझी आई नात्याने माझी कोणती? ती असणार आहे मामी. त्यानंतर बघा, 6 किलोमीटर वेगाने ठराविक अंतर धावून जाण्यास अनिलला 50 मिनिटे लागतात. हेच अंतर 510 किलोमीटर वेगाने धावून जाण्यास किती वेळ लागेल? तर किती वेळ लागणार आहे? या ठिकाणी 20 मिनिटं लागणार आहे. त्यानंतर बघा, दर 2 मीटर अंतरावर एक खांब, याप्रमाणे एकूण 60 मीटर अंतरात किती खांब रोवता येतील? तर ते येणार आहेत 31 खांब. त्यानंतर बघा, हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. तर तो आहे गट विकास अधिकारी. तर मित्रांनो, मला वाटतंय की याच्यातलं अजून 10 प्रश्न राहिले असावेत. बघा किती झाले. थोडंसं आपण बघूया. एखादं पेज जे आहे ते या ठिकाणी मिस्टेक असण्याची शक्यता आहे. बघा, तर इथं जवळ-जवळ किती झालेले आहेत? इथपर्यंत तुमचे 63 प्रश्न झालेले आहेत. 64, 10 प्रश्न मित्रांनो तुमचे राहिलेले आहेत. ते आपण बघू कोणते 10 प्रश्न आहेत ते. मी तुम्हाला सांगेन. परंतु एवढे 70 प्रश्न तरी तुम्हाला काय झालेलं आहे, की आपण ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालं नसल्यामुळे अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. तर ते पेज कोणतं आहे ते त्याच्यावरती आपण छोटासा एक व्हिडिओ आपण घेऊया आणि ते तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दिले जाईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की अ, तुम्हाला जे आहे स्पष्टीकरण जे आहे गणित बुद्धिमत्तेचं, ते तुम्हाला नंतर या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. जर तुमच्या काही शंका, कुशंका असतील तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.